नमस्कार मित्रांनो आपण आज एका नव्याच विषयाकडे हात घालणार आहोत. बरं हे सांगा मित्रांनो, हे काय दिसतं बरं तुम्हाला? मित्रांनो, हे आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीयांसाठी, भारतातील सर्व नागरिकांसाठी आणि सर्व राज्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संविधानातून दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, मी सांगतो आपल्याला की आपल्या घरामध्ये असे कित्येक प्रकारचे पुस्तक असतात, पण ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान जरूर असलं पाहिजे. कारण या संविधानाचं आपल्याला एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपण या संविधानानुसार बोलू शकतो, आपले विचार मांडू शकतो मित्रांनो. पण आज अशी परिस्थिती होती की कुठंतरी या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असताना मित्रांनो आपल्याला दिसतं. मित्रांनो, कालपासून आपण बघत असेल एकच विषय या चर्चेमध्ये आहे की बुलढाण्याचे आमदार सन्माननीय संजय गायकवाड यांनी काही प्रकाशक आहे जे शिवाजी कोण होता या पुस्तक हे 40 वर्षापूर्वी पुस्तक लिहिलं होतं मित्रांनो. पण या गायकवाड साहेबांना माहीत नसेल हे पुस्तक कोणी लिहिलं आणि या पुस्तकाचे लेखक कोण आहे आणि प्रकाशक कोण आहे हे त्यांना माहीत नसेल. आणि त्यामुळं त्यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना जिवे मारण्याच्या धमकी दिलेल्या, घाणघाण शिव्या दिल्या, त्यांच्या घरात घुसून मारू, जीभ घेसडू, त्यांच्या बायकोवर शिव्या दिल्या, आईवर शिव्या दिल्या, अशा घाणघाण शिव्या दिल्या मित्रांनो. आणि त्यांनी एक काल संविधानिक मार्गानं त्या ठिकाणी त्यांच्यावर की मला जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे. तिथल्या त्यांनी कोल्हापूर पोलीस स्टेशनला, कोणतं पोलीस स्टेशनला नाव सांगते नाही, त्या ठिकाणी त्यांनी 3 दिवस मित्रांनो एक गुन्हा नोंदण्याचं काम केलं. पण एक त्या ठिकाणी त्यांचा गुन्हा नोंद केला नाही. कुठंतरी अदखल म्हणजे त्याची दखल नाही, असं अदखलपात्र गुन्हा त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. खरं तर म्हणलं खूप मोठा त्यांनी एक धमकी दिलेली आहे, आईमाईवर शिव्या दिलेले आहे, शिवाजी महाराजांसुद्धा त्यांच्या बोलण्यातून एक अपमान झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा व्हायला पाहिजे होता दाखल, पण तसा गुन्हा नाही झाला. त्यामुळे एक संविधानानं अधिकार दिला. त्या पद्धतीने त्यांनी आज प्रशांत आंबी यांनी बुलढाण्याचे आमदार सन्माननीय गायकवाड यांच्या घरासमोर एक सामूहिक पुस्तक वाचण्याचं त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं होतं. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा उद्रेक होणार नाही. एक सरळ सिंपल मार्गाने त्या तिथं की एक पुस्तक वाचण्याचं, शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचण्याचं काम होतं. आणि मित्रांनो, आपण बघत असेल मोठ्या प्रमाणातून त्यांना पाठिंबा मिळत गेला. पुरोगामी पक्षाचे पुरोगामी विचारवंत त्या ठिकाणी एक हजर झाले. पूर्ण राज्यभरातून लोक आले. एक संविधानिक पद्धतीनं त्या ठिकाणी काही मोर्चा नव्हता, कोणते आंदोलन नव्हतं. फक्त संजय गायकवाड यांच्या घरासमोर जाऊन त्यांना शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करायचं होतं. मित्रांनो, यामध्ये कुठलंही शिवाजीचा अपमान झालेला नाही. हे पुस्तक 1988ला म्हणजे 38 वर्षापूर्वी हे लिखाण केलं होतं. आणि या साहेबांना हे कुठून तरी एक प्रत आली वाटतं आणि त्यांनी ते फक्त ते फ्रंट पेज पहिल्या पानं असतं त्या ठिकाणी एक शिवाजी कोण होता हे जे टायटल होतं पुस्तकात एवढंच वाचलं. आणि त्यानुसार रात्री 1 वाजेच्या दरम्यान ते प्रशांत आंबी हे प्रकाशक आहे त्या पुस्तकाचे, मी शिवाजी कोण होते या पुस्तकाचे, त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. मित्रांनो, त्या पुस्तकाचे पण 72 पानं आहे. त्यांनी जर 72 पानं जर वाचले असते तर मित्रांनो त्यावेळेस त्यांना समजलं असतं की या पुस्तकातून कुठल्याही प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान झालेला नाही. आणि 40 वर्षाचा पुस्तक आहे. मग आता हे एक नवीन मुद्दा उकरून काढण्यामागचं षडयंत्र काय आहे याचासुद्धा आपण विचार करायला पाहिजे मित्रांनो. असं आपण बघतो कोणतं तरी एखादं प्रकरण सध्याला महाराष्ट्रात गाजत असेल, त्या प्रश्नाला कुठंतरी एक विसर पडवा, जनतेच्या मनातून त्याचं विसरून जावं म्हणून कुठं एक काहीतरी एक मला वाटतं नवीन प्रकरण समोर आलं की काय असं एक हे वाटतं मित्रांनो. आणि या संविधानानं जे अधिकार दिलेला आहे यानुसार ते एका त्यांच्या घरासमोर पुस्तक वाचण्यासाठी त्या ठिकाणी जाणार होते मित्रांनो. पण आपण बघत असेल की त्यांना चिखलीतच अडवण्यात आलं आणि चिखलीपासून त्यांना पुढं जाऊ दिलं नाही. त्या ठिकाणी त्यांना स्थानबद्ध केलं आणि एक त्यांच्या पोलीसच्या याच्यात ठेवलं मित्रांनो. एक मग मला सांगायचं, त्या ठिकाणी 500 लोक त्या ठिकाणी जमा झाले होते आणि त्यांचं नेतृत्व हे करणार होते. पण मग यांना अडवून काय केलं मित्रांनो, हे फक्त त्या ठिकाणी एक सामूहिक वाचन करणार होते. कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन, मोर्चे वगैरे असं काही नव्हतं. पण एक याला दडपशाहीच मानावं लागेल. दडपशाहीच म्हणजे गरिबाला वेगळं नाही आणि श्रीमंताला वेगळं नाही, एक विरोधकाला वेगळा नाही आणि सत्ताधाऱ्याला वेगळा नाही, अशी परिस्थिती. म्हणजे ज्यांनी गुन्हा केला मित्रांनो ते जर आपण बघितले की ते प्रकाश आंबेवर कशा प्रकारे न्याय झाला आणि कशा प्रकारे त्यांना एक चिखली या ठिकाणी अडवण्यात आलं आणि त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. आपण ही पुढील माहिती
त्यांच्या तोंडूनच ऐका मित्रांनो. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला या माध्यमातून बघता येईल. आम्हाला कोणत्याही पद्धतीची डिटेनची नोटीस न देता पोलीस आम्हाला इथून जाऊ देत नाही आहे. 22 तारखेला मला कॉल आला होता आमदार संजय गायकवाडांचा. तेव्हापासून पोलिसांनी फक्त त्रास द्यायचं काम केलेलं आहे. 22 तारखेला मी तक्रार द्यायला गेलो, त्यावेळेला राजारामपुरी पोलीस स्टेशनला मी कॉल रेकॉर्डिंग वगैरे दिलं. 23 तारखेला अर्ज दिला. अर्ज दिल्यानंतर त्यांनी FIR दाखल केली नाही. त्याच्यानंतर आम्ही 24 तारखेला गेलो. त्यावेळेला सुद्धा फक्त अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे कलम ते टाकत होते आमदार संजय गायकवाडांच्यावर. त्यामुळं आम्ही त्यावेळेला कोणत्याही पद्धतीची मी तक्रार न देता मी तिथून निघालो. पोलिसांनी माझी जबाबावर फिर्यादी म्हणून जो हे असतो त्याच्यावर कोणतीही सही न घेता त्यांच्यावर यांची एकदम सौम्य गुन्हे कलम त्यांच्यावर टाकून परस्पर मला विश्वासात न घेता गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर आम्ही SP साहेबांना भेटलो, तिथंसुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही. नंतर काल आम्ही गृहमंत्र्यांचा पुतळा जाळायचं जाहीर केलं, तेही संविधानिक मार्गानं. काल ह्या सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ अवेलेबल आहेत. अत्यंत क्रूर पद्धतीनं अक्षरशः बिंदू चौकातला जो ऐतिहासिक बुरुज आहे त्या बुरुजावर आमच्या कार्यकर्त्यांची डोकी फुटली असती. इथंपर्यंत पोलिसांनी आम्हाला ढकलाढकली केलेली आहे. त्या गोष्टीचा कालसुद्धा आम्ही निषेध केलेला आहे. आणि आज फक्त मी इथं मोर्चाला आलेलो आहे. इथं आम्हाला काही बाकीचं काही करायचं नाही आणि तो आमचा इतिहास नाही आहे. 2012 पासून मी चळवळीमध्ये सक्रिय आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत मोर्चे आंदोलनं अटेंड मी केलेले आहेत. हे काय पहिल्यांदा मी मोर्चा आंदोलन करतोय असं नाही आहे. त्यामुळे तुम्ही माझा इतिहास तपासा. आम्ही असंविधानिक